श्री स्वामी समर्थ. फक्त 11 गुरुवार. श्री स्वामी समर्थ मित्रांनो, फक्त 11 गुरुवार स्वामीसाठी हे व्रत करा. त्यासाठी अशी पूजा मांडावी आणि हे वाचावे. योजनेचे तुमचे 11 आणि 11 गुरुवार पूर्ण होतील आणि विश्वासाने, मनोभावाने, श्रद्धेने जर तुम्ही हे 11 गुरुवार पूर्ण केलेत तर 11 गुरुवार पूर्ण होईपर्यंत तुमची इच्छा पूर्ण होईल. स्वामी तुमची इच्छा पूर्ण करतील. तुम्हाला जे हवं ते मिळवून देतील. ज्या गोष्टीची तुम्ही मागणी स्वामीकडे कराल ती गोष्ट स्वामी तुम्हाला देतील. म्हणून महिला असेल, पुरुष असेल, शिकवणारी मुलं असतील, तुमच्या मनात जीही इच्छा असेल, जेही नवस असतील ते पूर्ण करण्यासाठी तुम्ही 11 गुरुवारची ही पूजा 11 गुरुवारी हे व्रत नक्की करा. आता यासाठी तुम्हाला काय करायचं आहे तर मित्रांनो, कोणत्याही गुरुवारपासून तुम्ही हे 11 गुरुवार सुरू करू शकता. कोणत्याही गुरुवारपासून सकाळी अंघोळ करायची, फ्रेश व्हायचं. तो दिवस, संपूर्ण दिवस तुम्ही उपवास करायचा आहे. फळ आहार करू शकता. तिखट आणि मिठाचं खायचं नाही. बाकी तुम्ही फळ आहार करा आणि मिठाचं खायचं नाही आणि बाकी तुम्ही फळ आहार करा आणि संध्याकाळी पूजा झाल्यानंतर, आरती, देवपूजा झाल्यानंतर तुम्ही नैवेद्य स्वामींना दाखवून उपवास सोडू शकता. हे झालं. उपवास कसा करायचा आता? 11 गुरुवार तुम्हाला हे कंप्लीट करायचे आहे, संपूर्ण करायचे आहे. 11व्या दिवशी मोठं उद्यापन करण्याची गरज नाही. फक्त पुरणपोळी, खिरेचा नैवेद्य स्वामींना दाखवा. बाहेर जर तुम्ही कोणाला अन्नदान करू शकत असाल तर अन्नदान करावे. स्वामींना आणि समाधानी झालं. परंतु गुरुवार करताना अन्नदान करावे आणि समक्ष झाले. परंतु 11 गुरुवार करताना मध्येच काही अडचण, सुतक, काही प्रॉब्लेम आले तर तो गुरुवार फक्त उपवास करायचा, पूजा करायची नाही. तो गुरुवार मोजायचा सुद्धा नाही. मग पुढच्या गुरुवारपासून सगळं ज्या दिवशी आपण पूजा करू शकत असू तोच गुरुवार मोजायचा. आता 11 गुरुवार काय करायचं तर पहिल्या गुरुवारी स्वामींसमोर बसून तुम्ही नवस करायचा आहे, संकल्प सोडायचा आहे, तुमची इच्छा बोलायची आहे की तुम्ही 11 गुरुवार कशासाठी करत आहात, तुमच्या मनात काय आहे, तुम्हाला काय हवं आहे ते स्वामीकडे मागायचे आहे. आता ही पूजा केव्हा करायची तर ही पूजा तुम्ही सकाळी, तुम्हाला वेळ असेल तर संध्याकाळी करू शकता. कोणत्याही वेळेस तुम्ही ही मांडणी करायची आहे. मांडणी कशी करायची तर गुरुवार दिवशी देवघराच्या आजूबाजूला जिथे जागा असेल किंवा समोर एक पाट मांडायचा. त्या पाटावर लाल रंगाचे कापड टाकायचे. त्याच्यावर स्वामींची मूर्ती किंवा स्वामींचा फोटो नेहमी तुमच्या घरात असेल ते मांडायचे, ते ठेवायचे. त्यांच्यासमोर पूजेचे नारळ ठेवायचे. पूजेचे नारळ सोलायचे नाही. जसं आणून तसंच ठेवायचं. अष्टगंध लावून, हिना, अत्तर लावून, फूल वाहून स्वामींची पूजा करायची आहे. अगरबत्ती, दिवा लावायचा. त्याच्यानंतर तुम्हाला स्वामींची चारित्र सारामृत हे पारायण वाचायचे. 21 अध्याय तुम्हाला एका वेळेस वाचायचे आहेत. जिथे बसाल तिथे या अध्याय वाचून तुम्हाला उठायचे आहे. 21 अध्याय गुरुवारी वाचायचे आहे आणि दर गुरुवारी 21 अध्याय वाचून झाल्यानंतर एकच माळ स्वामींचा जप करायचा आहे. त्याच्यानंतरला श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. याच्यानंतर ती पूजा मांडली आहे तिथेच राहू द्या.
द्यायची. शुक्रवारी दुसऱ्या दिवशी पुन्हा तिथून ती सगळी पूजा उचलून घ्यायची. असं दर गुरुवारी करायचं आणि त्या पूजा आपण मांडून जिथे स्वामींच्या फोटो मूर्ती ठेवून तिथेच संध्याकाळी नैवेद्य दाखवून आपण उपवास सोडायचा आहे. असं दर गुरुवारी करायचं आहे. म्हणजे या अध्यायांचे हे पारायण तुमचे 11 पारायण पूर्ण होतील. स्वामी चरित्र सारामृताचे आणि यांचे नियम म्हणजे नॉनव्हेज खायचं नाही, मांसाहार करायचं नाही, व्यसन नाही, वाईट विचार करायचा नाही, बाकी झोपायचे कोणतेही नियम नाही, बाकी दुसरं काहीच नियम नाही. साध्या सरळ पद्धतीने तुम्ही हे करू शकता आणि विश्वासाने मनोभावनेने करायचे आहे. स्वामी प्रसन्न होतात. गुरुवारी पूर्ण घेण्याआधीच आपली इच्छा, आपली मनोकामना नक्की पूर्ण होते. फक्त विश्वास असेल तर जवळच्या केंद्रातून, मठातून तुम्ही ते विकत घ्यावे आणि हे करावे. नक्की करा. गुरुवार अध्ययन वाचवणं कठीण आहे. हे वाचायला लागेल तरच त्याचे फळ, त्याचे लाभ तुम्हाला मिळतील. नक्की करा. ही माहिती आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. सर्वांना श्री स्वामी समर्थ. जर माहिती आवडली असेल तर कमेंट नक्कीच करा. धन्यवाद सर्वांना.